नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्रार्थी. आपण जाणून घेणार आहोत आज दुतोंड्या या सापाबद्दल. हो, याला मराठीमध्ये मांडूळ आणि इंग्लिशमध्ये कॉमन सँडबोआ म्हटलं जातं. हा जो साप आहे हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेती ही भुसभुशीत करण्याचं काम करतो. उंदीर आणि सरपटणारे काही रेप्टाइल्स हा त्याचं मुख्य अन्न आहे. या सापाबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत, जसं की या सापाला 2 तोंड आहेत. तर तसं नसून त्याच्या शेपटीकडचा भाग जो आहे हा त्याच्या तोंडासारखा दिसल्यामुळे याला दोतोंड्या म्हणून पण संबोधलं जातं. तर मित्रांनो, या सापाबद्दल अनेक समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत, जसे की या सापाला काही असे जे तांत्रिक वगैरे असतात ते लोक ते असे दावा करतात की या सापाला म्हणजे या सापामुळे पैशाचा पाऊस पाडता येतो. जसं की या सापाचं डोकं म्हणजे त्याचा जो शिर आहे तो छेद केल्याच्या नंतर जितका वेळ हा साप जिवंत राहील तितका वेळ पैशाचा पाऊस पडतो, असं बऱ्याचशा ठिकाणी मी ऐकलेलं आहे. तर मित्रांनो, असं काही नाहीये. आपल्या मनामध्ये एक कॉमन प्रश्न येत नाही की जर या सापाचा शिरच्छेद केल्यानंतर जर पैशाचा पाऊस पडत असेल तर त्या तांत्रिक लोकांनी स्वतःसाठीच पैशाचा पाऊस पाडला नसता का? पण हा आपण विचारच करत नाही. अशा बिनबुडाच्या गोष्टींमुळे या सुंदर अशा जीवाला त्याचा जीव गमवावा लागतो. तर चला, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती या सापाचा बऱ्या मोठ्या प्रमाणावरती तस्करी केली जाते. कारण असं बऱ्याच ठिकाणी आहे की काही कॉस्मेटिक गोष्टींमध्ये या सापाच्या काही अवयवांचा वापर केला जातो. तर तसं काही नाहीये. तुमच्या एरियामध्ये जर अशा प्रकारचा साप तुम्हाला दिसला तर कृपया त्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचू नका. तुमच्या जवळच्या स्नेक कॅचरला कॉल करा किंवा वाईल्ड रेस्क्यू टीमला कॉल करा. चला, वेळेचा विलंब न करता आपण त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करूया. तर मंडळी, या आहेत सर्पमित्र आरतीताई. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, मांडूळ साप या कायद्याच्या अनुसूची 4 मध्ये शेड्यूल्ड 4 अंतर्गत संरक्षित आहे. मांडूळ साप मारणं किंवा पकडणं कायद्याने गुन्हा आहे. जर कुणी असा प्रकार करताना आढळला तर वन विभागाला किंवा पोलिसांना सूचित करावं असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. पण या मांडूळ सापाविषयी जे काही गैरसमज आणि वास्तविक जे काही संरक्षण आहे ते या आरतीताईंनी खूप छान पद्धतीनं आपल्याला समजावून सांगितलं. मांडूळ कॉमन सँड बॉय या सापाबद्दलची सखोल माहिती त्यांनी सांगितलेली आहे. हा बिनविषारी साप आहे, मानवांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. उंदीर नियंत्रण आणि भूजलीकरण यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे. या मांडूळ सापाचं मुख्य अन्न हे उंदीर आणि लहान सरपटणारे प्राणी असं आहे. तर काय काय गैरसमज आहेत आपल्याकडे मांडूळ या सापाबद्दलचं? शेपटी आकार तोंडासारखा आहे. शेपटीचा जो आकार आहे त्याचा तो तोंडासारखा आहे, त्यामुळे त्याला दुतोंड्या म्हटलं जातं. ही निव्वळ एक अंधश्रद्धा आहे. अशा दाव्यांमुळे या जीवांचा हकनाक बळी दिला जातो. काही कॉस्मेटिक उत्पादनांच्या चुकीच्या दाव्यांमुळे या सापाची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. तर मंडळी, या सापाबद्दलची सखोल माहिती त्यांनी आपल्याला सांगितली. त्याबद्दल समजताच पसरलेले गैरसमज आणि त्याच्या संरक्षणाचं महत्त्व त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. गांडूळ, ज्याला इंग्रजीमध्ये कॉमन सँड बॉय म्हटलं जातं, हा एक पूर्णपणे बिनविषारी साप आहे. हा साप प्रामुख्याने शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो, कारण तो शेतातले उंदीर आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना खाऊन पिकांचं संरक्षण करतो. तसेच जमिनीच्या भूजलीकरणात त्याची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. या सापाची शेपटी जाड आणि तोंडासारखी दिसत असल्याने अनेक लोक याला दुतोंड्या साप म्हणून ओळखतात. दुर्दैवाने या सापाबद्दल समाजात अनेक भयंकर अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. काही तांत्रिक लोक असा दावा करतात की या सापाचा वापर करून पैशाचा पाऊस पाडता येतो म्हणे. विशेषतः सापाचं शिर छेदल्यानंतर तो जितका वेळ जिवंत राहील तितका वेळ पैसा पडतो, असा चुकीचा समज हा पसरवला जातो. आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कॉस्मेटिक उत्पादनांच्या वापरात या प्राण्याच्या या जीवाचा खूप मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. आणि या बिनबुडाच्या गोष्टीमुळे या निष्पाप जीवाला नाहक बळी दिलं जातं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. तर गांडूळ हा साप भीतीचा किंवा अंधश्रद्धेचा विषय नसून तो निसर्गचक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. अफवा आणि तस्करीपासून या जीवांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असल्याचं ताईंचं म्हणणं आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? शेतकऱ्यांचा मित्र असलेला गांडूळ साप याची तस्करी करणं योग्य आहे का? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.